Good morning, student. Once again, welcome to the class. Today we are started new chapter number 9. Unusual Indian sport. Unusual means असामान्य भारतीय खेळ. And unusual Indian sport या चॅप्टरची जी थीम आहे ती सुद्धा कशावर आधारित आहे? स्पोर्टवर आधारित आहे. जसं आपण बघितलं मेरी कॉम यांचा जो चॅप्टर होता तो सुद्धा स्पोर्टवर आधारलेला होता. आणि जी 8 नंबरची जी पोयम होती चूज युअर स्पोर्ट ही सुद्धा स्पोर्टवर आधारलेली होती. आणि हा जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 9 अनयुज्युअल इंडियन स्पोर्ट या चॅप्टरची थीम सुद्धा काय आहे? स्पोर्टच आहे. तर आता थोडं वॉर्मअप करायचं इथे. वर्क इन ग्रुप अँड प्ले अ गेम ऑफ स्पोर्ट चरेड्स. तर आपल्याला काय करायचं आहे? एक ग्रुप बनवायचा आहे आणि त्या ग्रुप बनवल्यानंतर त्यामध्ये एक स्पोर्ट खेळायचा आहे, एक गेम खेळायचा आहे ज्याचं नाव आहे चरेड मीन्स उखाणा किंवा शब्द समस्या. जसं आपण कोडं सोडवणं म्हणतो ना तसं त्या टाईपचं. लेट वन स्टुडंट ॲक्ट आउट अ स्पोर्ट्स विदाउट स्पीकिंग अ वर्ड. तर बघा ग्रुपमधला एक स्टुडंट उठून जाणार आणि तो एक ॲक्शन करणार, कोणत्याही स्पोर्टची एक तो ॲक्शन करणार. अँड द अदर स्टुडंट इन द ग्रुप विल हॅव टू गेस व्हॉट स्पोर्ट इट इज. आणि बाकीचे जे ग्रुपमध्ये स्टुडंट बसलेले आहेत त्यांना गेस करायचं आहे की तो कोणत्या स्पोर्टची ॲक्शन करत आहे. द फर्स्ट स्टुडंट टू गेस गेट टू ॲक्ट आउट द नेक्स्ट स्पोर्ट. आणि ज्या फर्स्ट स्टुडंटनी ही जे गेस केलेलं आहे सर्वात आधी जर ज्या स्टुडंटनी गेस केलं त्याला ॲक्ट करण्याचा नेक्स्ट स्पोर्टचं ॲक्ट करण्याचा त्याला चान्स दिला जाईल. अशा प्रकारचा हा चरड नावाचा जो गेम आहे तो खेळायचा आहे की एक ग्रुप करायचा, ग्रुपमधला एक पुढे जाणार विद्यार्थी आणि तो कोणतंही स्पोर्टची ॲक्शन करून ते करणार आहे न बोलता. आणि दुसऱ्याला ग्रुपमधला जो जे काही बाकीचे बसलेले स्टुडंट आहे त्यांना तो गेम ओळखायचा आहे की तो कोणत्या गेमची किंवा कोणत्या स्पोर्टची ॲक्शन करत आहे. आणि ज्यांनी ते ओळखला गेम त्याला तो चान्स देण्यात येईल की तू नेक्स्ट स्पोर्टची ॲक्शन कर. तर अशा प्रकारे हा गेम आहे. आता इथे रीड धिस पॅसेज अबाउट 3 अनयुज्युअल इंडियन स्पोर्ट. तर आपण जो हा चॅप्टर रीड करणार आहोत तर या चॅप्टरमध्ये 3 इंडियन स्पोर्ट्सबद्दल काय केली आहे त्यांनी माहिती दिली आहे. आणि आपल्याला ती इन्फॉर्मेशन काय करायची आहे? रीड करायची आहे आणि ते लक्षात घेऊन त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन आन्सर आहे ते लर्नसुद्धा करायचे आहे. त्यामुळे आपल्याला इथे 3 अनयुज्युअल इंडियन स्पोर्ट म्हणजे 3 असामान्य भारतीय स्पोर्टबद्दल यांनी या पॅसेजमध्ये काय करायचं आपल्याला रीड करायचं आहे. When we think of sport, we unusually take the names of cricket, football, hockey, tennis or badminton. तर बघा आपण जेव्हा स्पोर्ट्सचा विचार करतो किंवा खेळाबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वसाधारणतः आपल्याला जी नावे आपल्या डोळ्यासमोर येतात ती नावे कोणती येतात? जसं क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस किंवा बॅडमिंटन यासारखी स्पोर्टची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि हे आपल्याला माहीत आहे. एव्हरीवन नो धिस स्पोर्ट्स. दे आर स्पोर्ट्स दॅट मोस्ट इंडियन नो अबाउट अँड लव टू वॉच अँड प्ले. आणि जास्तीत जास्त भारतीय लोकांना हा जो स्पोर्ट्स आहे हे जे स्पोर्ट्स आहे जसं क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस, बॅडमिंटन यांची नावं तर माहीतच आहे, परंतु हे जे स्पोर्ट्स आहे ते बघायला आणि खेळायला सुद्धा आवडतात. ऑल्दो हॉकी इज अवर नॅशनल स्पोर्ट. तर बघा एव्हरीवन नो धिस की हॉकी हा जो आपला गेम आहे तो काय आहे? नॅशनल स्पोर्ट आहे. आपला भारताचा जो नॅशनल स्पोर्ट आहे, जो राष्ट्रीय खेळ आहे तो कोणता आहे? हॉकी आहे. अँड क्रिकेट द मोस्ट पॉप्युलर. आणि क्रिकेट हा सुद्धा खूप प्रसिद्ध असा खेळ आहे, स्पोर्ट्स आहे. इंडिया इज होम टू मेनी युनिक गेम अँड स्पोर्ट्स दॅट टेस्ट अ पर्सन स्ट्रेंथ, ग्रीट, ॲजिलिटी अँड टीम स्पिरिट. तर भारत हा युनिक मीन्स अद्वितीय किंवा विलक्षण. तर भारत हा एक खूप मोठा देश आहे आणि या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स हे खेळल्या जाते. आणि स्पोर्ट्स खेळल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्ये म्हणजे कोणताही स्पोर्ट्स असो तो कोणताही स्पोर्ट्स खेळण्यात आणाऱ्या व्यक्तीमध्ये ट्रेंथ मीन्स काय? शक्ती. ग्रीड मीन्स
ग्रीड मीन्स हिम्मत, ॲजिलिटी मीन्स चपळाई आणि टीम स्पिरिट मीन्स आत्मा किंवा मन. तर या गोष्टी त्या खेळ करणाऱ्या किंवा स्पोर्ट्स खेळणाऱ्या व्यक्तीमध्ये असल्या पाहिजे. आणि भारत हे एक होम आहे, म्हणजे इंडिया इज होम टू मेनी युनिक गेम्स. तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळल्या जाते, त्यामुळे भारत हा युनिक असा काय आहे, एक अद्वितीय आणि विलक्षण असा देश आहे. आणि यामध्ये वेगवेगळे गेम्स खेळले जातात. तर खेळल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्ये ज्याला स्पोर्ट्स खेळायचा आहे त्या स्पोर्ट्समधल्या व्यक्तीमध्ये स्ट्रेंथ, ग्रीड, ॲजिलिटी अँड टीम स्पिरिट हे गुण असणं आवश्यक आहे. वी हॅव सर अ स्पोर्ट नेटिव्ह टू उत्तर प्रदेश. तर बघा, सर नावाचा एक काय आहे, हा गेम आहे जो उत्तर प्रदेशमध्ये खेळला जातो. उत्तर प्रदेशमधला जो मूळ गेम आहे, जो जन्मजात जो गेम आहे तो सर आहे आणि तो उत्तर प्रदेशमध्ये खेळला जातो. आट्यापाट्या अ रन अँड ब्लॉक स्पोर्ट्स फ्रॉम महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामध्ये आट्यापाट्या नावाचा हा जो रन आणि ब्लॉक स्पोर्ट्स आहे तो खेळला जातो. नंतर देअर इज धूपखेल अ बॉल गेम फ्रॉम आसाम. आणि आसाममध्ये धूपखेल नावाचा गेम खेळला जातो आणि तो गेम एक कोणता गेम आहे तो बॉल गेम आहे तो, आणि तो गेम आसाममध्ये खेळला जातो, धूपखेल. सिलांबम फ्रॉम तामिळनाडू. आणि तामिळनाडूमध्ये सिलांबम नावाचा गेम किंवा स्पोर्ट्स खेळला जातो. आणि विच कॅन बी डिस्क्राईब ॲज इंडियन स्टाईल फेसिंग युझिंग वुडन स्टाफ. आणि यामध्ये सिलांबम या गेममध्ये जे भारतीय खेळाडू असतात ते आपली शैली जी आहे ती फेसिंग करण्यासाठी, म्हणजे कुंपण जे लाकडाचे स्टाफ असतात ते लाकडाचे कुंपण घालण्यासाठी आपली शैली ही आपली ही स्टाईल वापरत असतात. थोडा अ मार्शल आर्ट फ्रॉम हिमाचल प्रदेश विच रिक्वायर्स द स्किल ऑफ आर्चरी. तर बघा, मार्शल आर्ट हा जो स्पोर्ट्स आहे तो थोडा या नावाने हिमाचल प्रदेशमध्ये काय केला जातो, वापरला जातो, म्हणजे खेळला जातो. थोडा हा गेम खेळला जातो मार्शल आर्ट. आणि यामध्ये जे आर्चरी म्हणजे धनुर्विद्या, यामध्ये धनुर्विद्याची जे शैली असते, जे स्किल असतं ते यामध्ये यूज केल्या जाते, या स्पोर्ट्समध्ये यूज केल्या जातं आणि ते आवश्यक आहे. असोल ॲपअप अ कॅनॉन रेस फ्रॉम द अंदमान अँड निकोबार आयलँड. तर असोल ॲप हा जो स्पोर्ट्स आहे तो अंदमान आणि निकोबार या आयलँडमध्ये या आयलँडमध्ये खेळला जातो. आणि कॅनॉन मीन्स काय होते की एक लॉंग आणि नॅरो बोट राहते, अरुंद आणि लाकडाची जी बोट राहते, अरुंद आणि लांबी अशी लाकडाची बोट राहते जी टोकदार असते. आणि त्याद्वारे त्या म्हणजे त्या बोटद्वारे ते काय केल्या जाते, रेसिंग केल्या जाते असोल ॲपअप या गेम स्पोर्ट्समध्ये. द व्हेरायटी दॅट दीज गेम्स अँड स्पोर्ट्स ऑफर इज वाईड अँड इम्प्रेसिव्ह. तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे गेम्स खेळल्या जाते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटी असतात. आणि या स्पोर्ट्समध्ये आणि हे जे स्पोर्ट्स आहे ते खूप असे रुंद आणि विस्तीर्ण आहे आणि इम्प्रेसिव्ह मीन्स प्रभावी करणारे असे गेम्स आणि स्पोर्ट्स आहे. त्यामुळे भारतामध्ये वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे स्पोर्ट्स खेळल्या जाते आणि त्याला वेगवेगळी नावंसुद्धा आहे, जी नावं आज आपण बघितलेली आहे. तर तुम्हाला इथे हार्डवर्ड्स दिलेच आहे बघा. सिलॅम्बम नावाचा जो गेम असतो तो अशा प्रकारे खेळला जातो. म्हणजे हे जे भारतीय खेळाडू आहे त्यांच्या हातात काय आहे, 2 स्टिक आहे, एक याच्या हातात आहे आणि एक इकडल्या याच्या हातात आहे. तर या स्टिकद्वारे ते काय खेळला जाते, हा सिलॅम्बम नावाचा जो गेम आहे तो खेळला जातो. तर आता इथे हार्डवर्ड्स जे आहे ते हार्डवर्ड्स तुम्हाला 1 टाइम राईट डाऊन करायचं आहे. युनिक मीन्स वन ऑफ अ काइंड. ग्रीड मीन्स डिटर्मिनेशन टू सक्सीड. ग्रीड मीन्स
हिम्मत. अँड ॲजिलिटी द ॲबिलिटी टू मूव्ह क्विकली अँड इझिली, म्हणजे चपळही त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि आर्चरी मीन्स द स्पोर्ट्स ऑफ शूटिंग ॲरोज फ्रॉम अ ब्रो, म्हणजे धनुर्विद्या जी आहे तर त्या धनुर्विद्या मीन्स आर्चरी. अँड कॅनोई मीन्स अ लॉंग नॅरो वुडन बोट. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. आणि त्याचबरोबर बाकीचे दुसरे हार्डवर्ड्स आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. अनयुज्युअल मीन्स असामान्य किंवा अपूर्व. युनिक मीन्स अद्वितीय किंवा विलक्षण. स्ट्रेंथ मीन्स शक्ती किंवा सामर्थ्य. ग्रीड मीन्स हिम्मत. ॲजिलिटी मीन्स चपळाई. स्पिरिट मीन्स आत्मा किंवा मन. आर्चरी मीन्स धनुर्विद्या. कॅनॉन मीन्स पडाव किंवा मछवा. अँड वाईड मीन्स रुंद किंवा विस्तीर्ण. इम्प्रेसिव्ह मीन्स प्रभावी. अँड नेटिव्ह मीन्स जन्मजात किंवा मूळ. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला राईट डाऊन करायचं. नंतर या फर्स्ट पॅसेजवर आधारित क्वेश्चन नंबर ए आहे, मॅच इज स्पोर्ट विथ इट्स प्लेस ऑफ ओरिजिन ऑर पॉप्युलॅरिटी. तर इथे मॅच द पेअर लावायचे आहे. इथे एक साईडला ते गेम्स दिलेले, स्पोर्ट्स दिलेले आहे आणि ते आणि दुसऱ्या साईडला ते हे जे स्पोर्ट्स आहे ते कुठे खेळल्या जाते आणि त्या स्टेटची नावं दिलेली आहे की कोणत्या स्टेटमध्ये कोणता स्पोर्ट हा खेळला जातो. बघा, फर्स्ट आहे सर. सर हा जो स्पोर्ट्स आहे तो कुठे खेळला जातो? उत्तर प्रदेश. नेक्स्ट आहे सिलॅम्बम. सिलॅम्बम हा जो स्पोर्ट्स आहे तो कुठे खेळला जातो? तामिळनाडू. धूपखेल, थर्ड आहे धूपखेल. धूपखेल हा आसाममध्ये खेळला जातो. थोडा, थोडा हा जो खेळ आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये खेळला जातो. असोल ॲप मीन्स, असोल ॲप हा जो खेळ आहे तो अंदमान आणि निकोबार जे आयलँड आहे तिथे खेळला जातो. आणि आटापाट्या नावाचा जो गेम आहे तो महाराष्ट्रामध्ये खेळला जातो. अशा प्रकारे हे स्पोर्ट्स आहे आणि हे स्टेट आहे जिथे हे स्पोर्ट खेळले जाते. तर हे मॅच द पेअर तुम्हाला वन टाइम राईट डाऊन करायचं आहे. त्याचप्रमाणे आन्सर दिस क्वेश्चन हा क्वेश्चन बघायचा आहे आणि यामध्ये त्या पॅसेजवर आधारित क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे, व्हॉट आर द पॉप्युलर स्पोर्ट्स इन इंडिया. तर इंडियामध्ये जो पॉप्युलर स्पोर्ट आहे तो कोणता आहे? तर क्रिकेट. क्रिकेट आर द पॉप्युलर स्पोर्ट्स इन इंडिया. तर हे जे आन्सर आहे 4 टाइम तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. सेकंड आहे, व्हॉट इज अवर नॅशनल स्पोर्ट. तर आपला जो नॅशनल स्पोर्ट आहे तो कोणता आहे? हॉकी. हॉकी इज अवर नॅशनल स्पोर्ट. आणि थर्ड नंबर जो क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ स्पोर्ट. तुम्हाला स्पोर्टची नावं लिहायची आहे. किती? एनी 10. म्हणजे कोणत्याही 10 स्पोर्टची तुम्हाला नावं लिहायची आहे. ओके. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेला जो फर्दर पार्ट आहे आणि या लेसनमध्ये जे अनयुज्युअल 3 इंडियन स्पोर्ट्स आहे ते कोणते आहे ते आपल्याला बघायचे आहे. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण हे 3 पॉप्युलर नेटिव्ह इंडियन स्पोर्ट आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे. आणि ते कोणते स्पोर्ट आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे.